हाय नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. चला तर आज 7वा दिवस आहे, उद्या 8 नाही, आज 8वा दिवस आहे, उद्या 9, कारण की आज मोरपंखी रंग आहे. आणि उद्याच्याला मी घाई गडबडीत हाय असंच आवरलंय, कारण की शुभ्राला माघारी घ्यायला यायचंय मला. घट आपला असा घट लय नाही उगवत, काय काय जणांचा एवढा असा लय उगवतो. काय झालं, आमच्या आजीनी माती आणि जी धान्य वावरी असते ना, दोन्ही मिक्स केलं आणि मग टाकलं. ती काय करायचं, असं मातीचं लेअर, मग त्याच्यावर धान्याचं लेअर, मग त्याच्यावर हळूच मातीचं लेअर थोडासा, म्हणजे मग चांगला घट उगवतो असं आमच्या आईंनी मला सांगितलं. मला काय माहीत नव्हतं, तसा उगवलाय बऱ्यापैकी छान असा. तर असू द्या. आणि आई आमच्या 2-3 दिवस झालं, काल परवा दिवशी 3 दिवस झाला, आज भरपूर आजारी. इथं व्हिडिओ पण काढणं झालं नाही मला, म्हणून दवाखान्यात जात्यात येत्या, सलाईन लावत्यात, जुलाब, उलट्या, अन्न काहीच राही नाही पोटात, जेवण करणं नाही. तर आहेत तिकडं झोपल्यात. इथं म्हणलं तुम्हाला एकदा दाखवा. खिचडी केली आता त्यांना आणि आयांना पण खिचडी काही खाल्ली नाही. मला म्हणलं ठेव, मला जर खाऊ वाटली तर मी खाते. खिचडी ठेवली झाकून. आप्पाला मला केलं ते चपात्या, शुभ्राला पण चपाती, सांडग्याची भाजी छान अशी मस्तपैकी दिली. मला जायचे कुरिअर टाकायला MIDCत, थोडं काम येते तर येते उरका. उशीर झाला ना, दुसरं काय नाही. आणि इकडलं पण आवरलं. आप्पा गेली गुरं घेऊन. गुराचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडं आहे सध्या. काल परवा दिवशी आहे, आज 5चा 3रा दिवस आहे. तर चला, चाललंय आपलं हळूहळू. वाटतंय त्यांना रात्री, काल आणि परवा दिवशी 2 दिवस लय कसं तरी होत होतं. आज रात्री सलाईन लावून आणलं, मग जरा बरं वाटत होतं रात्रभर. आणि परत ना आता अजून सलाईन लावायचं. पण त्या मॅडम ज्या आहेत ना, त्या सकाळी 8ला जाते, तर संध्याकाळी 9 ते सकाळ 8 असं 9-10 11 वाजेपर्यंत असतात. 9-10 11 वाजेपर्यंत. आणि सकाळनं 8च्या आधी ज्याला जायचं त्याने जाऊन यायचं असतं. परत ना मग नाही जायला नाही भेटत. तर आहेत, थंड बी वाजती, फॅन बी लावलाय. सीताफळ दिलेत इथं, खिडकीत नाही येते हाताला. धावलं तुम्हाला. चला तर, पाय दुखायला लागले फिरून फिरून. असू द्या. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. काढला असा छोटासा आपला, म्हणलं टाकायला होईल, कारण की मला पण जर आलाय, बोलायला नाही, वाकडं तोंड होतंय बोलताना. तुम्ही म्हणता ना असं का बोलती, पण असं होतं असं. हां, जर इथं आल्यामुळं तसं होतं. तर चालले आता. कपडे राहिले धुवायची माझी, अजून भांडी घासायच्यात. पण आधी म्हणलं जाऊन यावं, ह्यांना 3 वाजता कामावर जायचं आहे, शुभ्राला 1 वाजता आणायचं आहे. आता वाजलेत 11, 12, 1, 2 तास जायचं, कुरिअर टाकायचं, आणि मग नंतर न जी काय काम आहे ती करायचं, आणि मग माघारी यायचं. म्हणून मग चालले. तर असू द्या, नसतीच गेली, पण अर्जंट आहे म्हणून जावं लागते. मग परत ना आल्यावर आप्पा जातील संध्याकाळनं घेऊन आईला सलाईन लावाय. गुरं वगैरे बांधल्यावर मग माझ्याकडे शेरडा, कोंबड्या. 4 वाजता मस्त शेरडा सोडायच्या, कोंबड्या सोडायच्या. शेतकरी माणसाचं जी काम असतं ना, लोक 5 वाजता सुटतात सगळे कामावरून आणि घरी यायला लागतात. पण 5 वाजता कोंबड्या सोडायच्या, कारण की ध्यान राखावं लागतं. परत करडं आल्यावर बांधायची 3 वाजता, 2-3 वाजता. ऊन असल्यावर नाही बांधत, पण आता ऊन काय वगैरे इतकं नाही, त्याच्यामुळे बांधायची. सरत्यात, पाऊस आला तर मग शितुड्या शेरडं खात नाहीत. म्हणून मग आता मोकळं फटांगलं तेवढंच, नंतर न चारायची त्यांना जी काय असेल ती. इकडं तिकडं बांधायची. सोडलीच असती, पण 2च आहेत, आणि 2च कुठं सोडायची, अजून घ्यायच्यात. इथं शेरडं घ्यायच्यात अजून. गाई
गाय आहेत 2-4 त्या सोडल्यात आप्पांनी. तर असू द्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय सगळ्यांना. येते जाऊन आता.